गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। उद्याच्या 20 तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे माननीय श्री मदनराव कारंडे साहेब आणि महायुतीतर्फे विद्यमान आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र श्री राहुल आवाडे साहेब हे उमेदवारी जाहीर केलेले आणि उमेदवार आहेत। प्रामुख्याने या दोन उमेदवारांच्यात इथं लढत होत आहे। या लढतीमध्ये राहुल आवाडे थोडंसं त्यांचं वातावरण बिघडत असल्याचं दिसल्यामुळं त्यांच्यात धर्मवाद सुरू झालेला आहे, जे की आजपर्यंत इचलकरंजीच्या इतिहासात 2009 पूर्वी कधीही असा जातीवाद किंवा धर्मवाद होत नव्हता। परंतु 2009 नंतर इचलकरंजी शहर हे संवेदनशील शहर म्हणून प्रशासनाकडे नोंद झालेले आहे। याचं कारण काय आहे आणि पुन्हा ते आज इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा धर्मवाद जातीवाद इथं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे। तर माझं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येत्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तल्लख बुद्धीला विचार करून की भविष्यात आपल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार कामाचा आहे, जो उमेदवार विकास करेल आणि जो उमेदवार इथं जातीवाद किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही अशा पद्धतीचा उमेदवार आपल्या समोर आहे, ते म्हणजे माननीय श्री मदनराव कारंडे साहेब। यांनाच येत्या 20 तारखेला आपलं पवित्र मतदान करून त्यांना भरभरून मतदान करा आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आपण विधानभवनात मुंबईला पाठवूया आणि आपल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा विकास करून घेऊया। एवढंच मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।